श्री स्वामी समर्थ. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये. तर बघा, आज आहे आपल्या शिवण क्लासचा दिवस 17वा आणि खूप जणांना शिवण क्लासचे व्हिडिओ आवडतात आणि आपल्याला व्ह्यूज देखील यायला लागलेत. त्या पद्धतीने सबस्क्राईब देखील बरेच वाढलेत शिवण क्लास चालू केल्यापासून. तर तुम्ही देखील तुमचा रिस्पॉन्स द्या, लाईक करा, शेअर करा आणि हाईप पॉईंटवर नक्की क्लिक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे व्हिडिओ मी अपलोड केला की लगेच तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल. तर आज बघा, आपण एक ताईने कमेंट केल्या होत्या की पूर्ण प्रिन्स कट ब्लाऊजचं कटिंग दाखवा म्हणून. तर आता त्यांना कोणत्या छातीचं ब्लाऊज पाहिजे हे मला माहीत नाही, त्यामुळं मी कोणतेही जर तुमच्याकडे मापाचं ब्लाऊज आलं, कोणतेही छातीचं ब्लाऊज शिवायचं असलं तर शोल्डर मुंडा किती घ्यावा किंवा जे आपले प्रिन्सचे डाच असतात ते कसे घ्यायचे हे सगळं या व्हिडिओमध्ये सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे. जुन्या ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची, ती प्रिन्स कट ब्लाऊजसाठी कशी वाढवायची आणि डायरेक्ट कपड्यावरती प्रिन्स कट ब्लाऊज कसं कट करायचं हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कटोरी ब्लाऊजमध्ये तर आपण पेपर कटिंग नकोच म्हणतोय, पण प्रिन्स कट ब्लाऊजमध्ये तर पेपर कटिंगची आवश्यकताच नाही, काय गरजच नाही आहे. विनाकारण कचरा आपण गोळा करून ठेवणार आहे पेपर कटिंग करून, कारण त्यामध्ये काही कटोरी वगैरे वाढवायची वगैरे काहीच नसतं. त्यामुळे डायरेक्टच आपण कपड्यावरती कटिंग करायला शिकायला पाहिजे. त्यामुळे प्रिन्स कट ब्लाऊज तुम्ही कधीच पेपर कटिंग करू नका. जर तुम्हाला शिकायला खराब करायचं असेल तर तुम्ही पेपर कटिंग करा, पण तुम्हाला थोडं तुमचे ब्लाऊज शिवण्यापुरतं यायला लागलं आणि तुम्हाला जर दुसऱ्या कुणाचं ट्राय करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट कपड्यावरती चॉकने मार्किंग करू शकता. तुमच्या लक्षात येतं चॉकने मार्किंग केलं तर काय चुकले किंवा नाही, ते मग पुन्हा ते पुसून तुम्ही परत मार्किंग करू शकता. त्यामुळे पेपर कटिंग करायची अजिबात गरज नाही आहे प्रिन्स कट ब्लाऊजमध्ये. तर आता आपण प्रिन्स कट ब्लाऊजचं कटिंग पाहणार आहोत, तर व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. तर चला आता आपण कटिंग पाहूया. तर बघा, हे प्रिन्स कट ब्लाऊज आपलं मापाला आलेलं आहे. तर आता याची आपण मापे घेणार आहोत आणि प्रिन्स कट ब्लाऊजच कटिंग करणार आहोत. तर कटोरी ब्लाऊजवरून प्रिन्स कटचं माप घेऊन कशा पद्धतीने कटिंग करायचं मी दाखवले. म्हणजे तर आता प्रिन्स कटच ब्लाऊज असल्यानंतर किती वाढवायचं, मार्जिन वगैरे हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर बघा, पाठीच्या भागाचा आपण पहिला माप घेऊया. तर शोल्डरजवळ असा टेप ठेवलेला आहे आणि शोल्डरपासून आपल्याला कमरेच्या भागापर्यंत पूर्ण उंची अशी घ्यायची आहे. तर बघा, पूर्ण उंची ब्लाऊजची 14 आहे. तर मागील गळा देखील आपण सोबतच घेऊया. तर मागील गळा बघा 9.5 आहे. तर आता ब्लाऊज सरळ करून घेऊया. तर ह्या काकेपासून ते ह्या काकेपर्यंत बघा, छाती 18 आहे, म्हणजे 18 पुढचं 11 आणि पाठीमागील 18 म्हणजे एकूण 36 इंच. तर ब्लाऊजची छाती 36 आहे. तर आता इथं पुढील गळ्याचं माप बघा, शोल्डरपासून आपल्याला असं माप घ्यायचं आहे. तर इथं बघा, पुढील गळा आपला 6 इंच आहे. तर बाहीचं माप बघा, आता इथं डिझाईन असल्यामुळे ही जी आपली लाईन आहे इथपर्यंत मी हे असं दंडगेर ठेवणार आहे. तर इथं बघा, तर या लाईनीपर्यंत आपल्याला असं माप घ्यायचं आहे. तर बघा, बाही आहे 6.5 इंच आणि शोल्डरचं माप नेहमी घेतो आपण त्या पद्धतीनेच घ्यायचं आहे. इथून इथपर्यंत तर हे आलेलं आहे बघा 2.25 इंच आणि मार्जिनसाठी अर्धा घेतला, म्हणजे एकूण 3.25 इंच आपलं शोल्डर आहे. आता गळारुंदी आपण नंतर घेणार आहोत. तर बघा, ब्लाऊजची बाही अशी डिझाईन बाही असेल, त्याचं माप घ्यायचं असेल तर हे सांगायचं विसरलं, तर पुन्हा एकदा मी सांगते बघा. तर मी अशी बाही ठेवून घेतलेली आहे, नेहमी आपण अशी बाही ठेवून माप घेतो. तर आता आपल्याला ही डिझाईन आहे त्यामुळे अशी बाही ठेवून घ्यायची आहे. तर बघा, हे या पद्धतीने एकमेकावरती व्यवस्थित येईल अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. आणि शोल्डरपासून बघा, ही खालची साईड आहे, जी आतली बाजू आहे, इथून इथंपर्यंत माप घ्यायचं नाही, कारण ही आपली डिझाईन आहे, तर इथपर्यंत आपल्याला माप घ्यायचं आहे. तर बघा, हे आपलं आलेलं आहे 6.5 इंच. तर आता आपण बाहीचं माप ठेवणार आहोत 6.5 इंच बाही उंचीचं. तर दंडगेरसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने इथून इथपर्यंत असा घेऊ शकता, म्हणजे चुकणार नाही. तर बघा, हे 5.5 इंच आलेलं आहे दंडगेर. आता आपल्या ब्लाऊजची मापे घेऊन झालेली आहेत. तर आता आपण कटिंग करूया. तर मी अस्तर घेते. तर बघा, हे आपण अस्तर घेतलेलं आहे आणि अस्तर आपण डबल फोल्ड करून घेतलेलं आहे. काठाची बाजूवरती काठ येतील ह्या पद्धतीने आपल्याला घडी टाकायची आहे आणि जी बंद घडी आहे ती आपल्याकडच्या साईडला ठेवायची, म्हणजे ही आता माझ्याकडच्या साईडला आहे. आता या बंद घडीवरती आपण उंचीचं माप टाकणार आहोत. तर ब्लाऊजची उंची आहे 14.5. मी मगाशी 14 म्हटलं होतं, पण अर्धा इंच उंची इथं वाढवायची आहे आपल्याला, कारण त्यांनी अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायला सांगितले. तर 14.5 इंच ब्लाऊजची उंची आहे. तर त्यामध्ये 1 इंच मार्जिनसाठी वाढवला तर 15.5 इंच झालं. तर आपण बघा, शोल्डर 3.25 इंच घेतलं होतं. तर आता इथं ब्लाऊजची छाती 36 आहे
आणि पाठीमागील गळा 9.5 आहे. त्या पद्धतीने आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे. तर गळारुंदी मी इथं 2.25 इंच घेणार आहे. तर 3.25 आणि 2.25 5.5 इंच झालं. तर 5.5 इंच इथं आपण शोल्डर घेणार आहोत. तर शोल्डर 5.5 इंच घेतला. तर मुंडा आपण जितकं शोल्डर घेतो त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त घेतो, म्हणजे इथं मुंडा आपण 6 इंच घेणार आहोत. आणि इथे देखील 5.5 इंच शोल्डर इतकं अंतर आहे का ते पाहून घेऊया. आणि ही लाईन अशी आखून घ्यायची आहे. अशी आखून घेतली. त्यानंतर बघा 36चा चौथा भाग हा 9 इंच होतो. तर 9 इंचावर असा पॉईंट दिला. त्यामध्ये मार्जिनसाठी 1.5 इंच घेतलेला आहे आणि ही लाईन अशी आखून घेतली. तर कमरेचं माप तुम्हाला मी सांगितलं नाही, तर कमरेचं माप बघा कशा पद्धतीने घ्यायचं आहे. तर ही जी लुक्कपट्टी आहे, लुक्कपट्टी इथं असा टेप ठेवायचा आहे. इथं आतमध्ये घ्यायचं नाही, एवढं सोडून द्यायचं आहे. इथे टेप ठेवायचं आहे आणि असं पूर्ण गोल आपल्याशी कमरेचं माप घ्यायचं आहे. तर बघा, आणि ही जी हुक्कपट्टी आहे ती पूर्ण घ्यायची आहे. तर 28.5 इंच आपली कंबर आलेली आहे. तर 28.5 इंच कंबर आलेली आहे. तर कमरेचा चौथा भाग आपला 7 वर एक पॉईंट येतो. तर 7 वर एक पॉईंटवरती पॉईंट दिला, मार्किंग करून घेतलं. त्यानंतर पाठीमागील डाचासाठी 1 इंच आणि 1.5 इंच आपण मार्जिनसाठी घेतलेला आहे. आणि ही मार्जिनची फिटिंगची दोन्ही लाईनी आपण आखून घेतल्या. त्यानंतर बघा इथं गळारुंदी मी 2.25 इंच घेतलेली आहे. तर इथं आपल्याला पाठीमागील गळा घ्यायचा आहे, कारण आपण पहिला पाठीमागील गळा कट करणार आहोत. तर पाठीमागील गळा बघा 9.5 आहे. तर मार्जिनचा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा, म्हणजे 10 इंचावर आपण पॉईंट देणार आहोत. आणि इथं वरच्या साईडला 2.25 इंच गळारुंदी घेतलेली आहे. तर इथे खालच्या साईडला मी 3 इंच गळारुंदी घेणार आहे. आणि हा चौक आपल्याला असा आखून घ्यायचा. आता इथे तुम्हाला कशा पद्धतीचा गळा काढायचा आहे तुम्ही काढू शकता. तर इथं मी हंडी गळा काढणार आहे. तर तुम्हाला मी ब्लाऊज शिवते वेळी दाखवेल. या ब्लाऊजचा शिलाईचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला येणार आहे. तर तो देखील तुम्ही नक्की पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ज्या ब्लाऊजचं आपण कटिंग केले त्याच ब्लाऊजचं शिलाईचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या बरोबर लक्षात येईल की कुठं काय कमी जास्त वगैरे करायला लागतं किंवा कशामुळं काय बिघडतं हे तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे शिलाईचा देखील व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तर इथं बघा आपल्याला असा टेप ठेवायचा आहे तिरका ह्या आपल्या कोपऱ्यामध्ये आणि 1.5 इंचावर पॉईंट द्यायचा आहे. तर इथं 1.5 इंचावर पॉईंट दिला आणि इथून इथपर्यंत जितका अंतर आहे मुंड्या त्याचा सेंटर काढायचा आणि इथून आपल्याला असा हा मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर हे झालं आपलं पाठीमागील भागाचं मार्किंग. तर आता आपण कट करून घेऊया. तर कट करून घेतलं. त्यानंतर आता आपल्याला काढायचा आहे पुढील भाग. तर हा भाग ठेवूनच आपण, तर आता बघा हा भाग आपल्याला इथे असा ठेवून घ्यायचा आहे. तर बघा हा पुढील मागील भाग आपण असा ठेवून घ्यायचा आणि ह्याच्या भोवत्याने अगदी व्यवस्थित असं आपल्याला कटिंग करायचं आहे. तर बघा ह्याच्या भोवत्याने बरोबर असं मार्किंग करून घेऊया. तर इथं बघा आता आपण जो पाठीचा भाग होता तो जसा आहे तसा मार्किंग करून घेतलेला आहे. आता आपल्याला पहिला स्टेप आहे ती करायची प्रत्येक ब्लाऊजमध्ये, किही छातीच्या मापाचं तुमचं ब्लाऊज असू दे, कोणत्याही साईजचा असू दे, 36 असू दे, 38 असू दे, 32 असू दे, 30 असू दे किंवा 40 45 कितीही असू दे, आपल्याला पाठीमागचं भागाचं असं मार्किंग करून घेतल्यानंतर इथे उंचीमध्ये कमरेकडच्या साईडला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर बघा हे 1 इंचावर मी असं पॉईंट दिला आणि इथे असं आपल्याला 1 इंचावरती अशी लाईन आखून घ्यायची आहे. तर बघा ही लाईन अशी आखून घेतली. तर हे पहिलं आपल्याला काम करून घ्यायचं आहे. आता आपण इथं मागील भागामध्ये जे मार्किंग केलं होतं 2.25 इंच गळारुंदी, तर मुंडा बघा आपला 5.5 इंच आपण शोल्डर घेतले. तर मुंडा इथं आपण 6 इंच घेतलेला होता. तर इथं देखील 5.5 इंच आहे का ते पाहून घ्यायचं. ही लाईन अशी आखून हा कोपरा तयार करून घेऊया. आणि इथून आपल्याला बघा 1 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे. तर पाठीमागील भागाचं आपण 1.5 इंचावर केलं होतं, तर पुढील भागाचं आपण 1 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि हा आकार आपल्याला असा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढील गळा बघा आपला, पुढील गळा इथं आपला 6 इंच आहे. तर मार्जिनसोबत मी 1 इंच एक्स्ट्रा म्हणजे 7 इंच आपण पुढील गळा घेणार आहोत. तर 1 इंच इथं मार्जिन वाढवून घेतलेलं आहे. आणि गळारुंदी बघा इथे आपण 2.25 इंच घेतलेली आहे. तर खालच्या साईडला मी 2.5 इंच गळारुंदी घेणार आहे. तर हा बॉक्स आपण तयार करून घेऊया. आणि इथं गळ्याचा आपल्याला गोल आकार किंवा तुम्हाला स्वीट हार्ट नेक हवा असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता.
आता बघा हे सगळं आपलं नॉर्मल मार्किंग झालेलं आहे, जे पाठीमागच्या भागामध्ये आपण केलेलं होतं ते. आता आपल्याला हा प्रिन्सेसचा जो डाच असतो तो द्यायचा आहे. तर तो कसा द्यायचा बघा, तर तुमच्या ब्लाऊजचं शोल्डर आणि मुंडा कसा घ्यायचा आहे तर तुम्हाला माहितीच आहे. आपण कटोरी ब्लाऊजमध्ये जसा घेतो त्या पद्धतीनेच घ्यायचा आहे. पाठीमागील गळा 8च्या खाली असेल किंवा वरती असेल तर मी ज्या पद्धतीने सांगितले शोल्डर किंवा गळा रुंदी किंवा मुंडा हे त्या पद्धतीने घ्यायचं आहे. तर इथं सुद्धा तीच सेम पद्धत आहे, त्यामुळे काही बदल नाही. आता आपल्याला डाच कसं घ्यायचे बघा, जो इथून इथंपर्यंत जो आपला टक्स पॉईंट असतो तो कसा घ्यायचा आहे बघा. तर ब्लाऊजची जितकी छाती आहे त्याचा आपल्याला करायचा आहे 4था भाग. तर ब्लाऊजची छाती आहे 36 इंच, तर 36चा 4था भाग 9 इंच होतो. तर त्या 4थ्या भागामध्ये आपल्याला 1.5 इंच मार्जिन एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर 9 इंचामध्ये 1.5 इंच घेतलं तर झालं आपलं 10.5 इंच. तर बघा इथं शोल्डरपासून आपल्याला 10.5 इंचावर असा पॉईंट द्यायचा आहे. म्हणजे कशी लाईन आखून घेतली मी छोटी. तर आता इथून इथं जो डाच द्यायचा आहे तो कसा द्यायचा बघा. तर ब्लाऊजची छाती आहे 36 इंच, तर 3 आणि हे 6 ह्या दोन्हींच्या मध्ये पॉईंट द्यायचा. म्हणजे किती झालं 3.6 इंच. म्हणजे इथं आपल्याला 3.6 इंचावर डाचाचं माप घ्यायचं आहे. तर तुमच्या ब्लाऊजची छाती बघा 30 असेल तर 30 लिहून घेतलं, तर 3 आणि 0च्या मध्ये पॉईंट दिला तर इथं डाच कितीचा येणार 3 इंचाचा येणार. समजा तुमच्या ब्लाऊजची छाती 32 असेल तर 3 आणि 2च्या मध्ये पॉईंट दिला तर इथं डाच कितीचा येणार 3.2 इंच. समजा तुमच्या ब्लाऊजची छाती 40 आहे आणि ह्या दोन्हीच्या मध्ये पॉईंट दिला तर इथं येणार आहे 4 इंच. आणि ब्लाऊजची छाती समजा 42 आहे तर 4 आणि 2 याच्यामध्ये पॉईंट दिला तर इथं येणार आहे 4.2 इंच. म्हणजे तुमच्या ब्लाऊजची छाती कितीही असू दे, समजा 28 असेल तर इथं पॉईंट दिला तर 2.8 इंच इथं तुमचा डाचाचं मार्किंग आहे. ह्या पद्धतीने तुम्हाला घ्यायचं आहे. म्हणजे कितीही तुमच्या ब्लाऊजची छाती असू दे तुम्हाला इथं प्रॉब्लेम येणार नाही. तर आता बघा आपल्या ब्लाऊजची छाती आहे 36 इंच, तर इथं किती आहे बघा 3.6 इंच. तर इथं आपण 3.6 इंचावर मार्किंग करूया. म्हणजे तुम्ही 3.5 इंच देखील घेऊ शकता, त्याच्या आसपासची संख्या तुम्ही घेऊ शकता. तर इथं 3.5 इंचावर मी मार्किंग केलं तर इथं जितकं मार्किंग केलेलं आहे त्याच्यापेक्षा 1/2 इंच जास्त आपल्याला इथं मार्किंग करतं. इथून इथंपर्यंत जो वरून आपला टक्स पॉईंट आला होता त्या लाईनीमध्ये इथून इथंपर्यंत, तर इथं मी आता 3.5 इंच घेतलेला आहे तर इथं घेणार आहे 3.25 इंच. तर ही लाईन आखून घेतली अशी, आणि ही तिरकी लाईन बघा अशी आपली आखून घ्यायची आहे. थोडीशी तिरकी येते तर ही आखून घेतली. आता आपल्याला घ्यायचा आहे डाच. तर इथं मी 2.5 इंचाचा डाच घेणार आहे. 36 छाती आहे त्यामुळे 2.5 इंचाचा डाच घेणार आहे. समजा 40 छाती असेल तर तुम्ही इथे 3.25 किंवा 3 इंचाचा डाच घेऊ शकता. आणि ब्लाऊजची छाती समजा तुमच्या 30 असेल तर तुम्ही इथे 1.5 इंचाचा डाच घ्या. तुमच्या ब्लाऊजची छाती 34 असेल तर तुम्ही ते 2.25 इंचाचा डाच घेऊ शकता किंवा 2 इंचाचा घेऊ शकता. तर इथं 36 छाती आहे त्यामुळे मी 2.5 इंचाचा डाच घेतलेला आहे. तर डाच देखील ह्या पद्धतीने छातीनुसार कमी जास्त इथं आपल्याला करायचं आहे. तर आणि आपले प्रत्येक छातीचे प्रिन्सेस कट असू दे किंवा कटोरी ब्लाऊज असू दे, प्रत्येक छातीचे ब्लाऊज आपल्या सिरीजमध्ये आपल्या शिवण क्लासमध्ये येणारच आहेत. त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, कारण तुम्हाला प्रत्येक छातीनुसार हे किती मार्किंग करायचं, किती माप घ्यायचं, किती डाच घ्यायचं हे सगळं येणार आहे. मी तात्पुरतं तुम्हाला हे एका व्हिडिओमध्ये जितकं शक्य होईल तितकं समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर आता इथं बघा 2.5 इंचाचा मी डाच घेतलेला आहे. तर इथून वर आपल्याला 2 इंचावर असा पॉईंट द्यायचा आणि लाईन आखून घ्या. हे सेम आहे, हे 2 इंच हे सगळ्या छातीमध्ये इथून इथं आपल्याला 2 इंचच घ्यायचं आहे. आणि इथून बघा आपल्याला हा असा आकार काढून घ्यायचा आहे आणि हा आकार आपला असा आपलं जाणार आहे मुंड्यामध्ये. तर हे झालं बघा पूर्ण सगळं आपलं मार्किंग. तर आता काय होणार आहे, जेव्हा आपण कटिंग करतो त्यामुळे इथून असं कट करणार आहे आणि इथून असं कट करणार आहे. त्यामुळे हा जो मधला भाग आहे तो आपला कट होऊन जाणार आहे आणि हा भाग आणि हा भाग आपण असं जॉईंट करणार आहोत. तर हा भाग आपला कट होऊन जाणार आहे. तर हे अशा पद्धतीने आपण जॉईंट करणार. तर अशा पद्धतीने आपण जॉईंट केलं तर बघू शकताय हे तुमचं आलेलं आहे 7.5 इंच. म्हणजे तुमची कंबर किती कमी पडणार आहे, तुम्हाला अजिबात ब्लाऊज कंबरेमध्ये सुद्धा आणि छातीमध्ये सुद्धा बसणार नाही, कारण हे आपलं कट होऊनच जाणार आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, इथं आपण घेतलेलं आहे 2.5 इंच. हे 2.5 इंच कमी पडायला नको म्हणून हे इकडं बाहेरच्या साईडला आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे 2.5 इंच आणि ही लाईन अशी आखून घ्यायची आहे. त्यानंतर इथं बघा हा देखील भाग आपला कट होणार आहे आणि हा भाग आणि हा भाग जेव्हा आपण जोडतो त्यावेळी ह्या भागातला असा हा 1/2 इंच साईड पीसमधला 1/2 इंच आणि हा असा
कटोरीमधला अर्धा इंच भाग, दोन्ही भाग जोडले जाणार, त्यामुळे 1 इंच भाग इथं आपल्याला कमी पडणार आहे. छातीमध्ये ब्लाऊज आपला म्हणजे फिट होणार आहे, त्यामुळे इथून इथं आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. बघा तुम्ही कधी तर प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवला असाल तर तुम्हाला ब्लाऊज छातीमध्ये फिट होतो, त्यावेळी अशा पद्धतीने 1 इंच एक्स्ट्रा घ्यावं लागतं. आणि ही अशी तिरकी लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे. आणि इथून ह्या डाचापर्यंत देखील आपल्याला अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आहे. तर काही जर इथून इथं पण तिरकी लाईन आखतात, पण तशी आखायची गरज नाही, कारण तुम्ही जेव्हा ह्या पद्धतीने ब्लाऊज कट कराल आणि शिवाल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की ही लाईन आखल्यानंतर काय होतं, तर ब्लाऊज पुढचा मागचा कमी जास्त होतो. तर त्यामुळे इथली लाईन आपल्याला अशी आखून घ्यायची, फक्त ही एकच लाईन आखून घ्यायची आहे. तर बघा तुमच्या काही लक्षात आले का, किंवा काही जर लक्षात आलं नसेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करा. तर आता हे आपलं मार्किंग तर झालेलं आहे पूर्ण. आता आपण कट करून घेऊया. तर कट करताना आता आपल्याला हा आतला मुंडा कट करायचा आहे, कारण पाठीमागच्या भागामध्ये हा आपण वरचा मुंडा कट केला होता. इथे बघा इथून आपल्याला असं हे तिरकं कट करायचं आहे आणि हे पूर्ण असं सरळ कट करायचं. त्यानंतर बघा हा डाच आपल्याला असा कट करून घ्यायचा. हा भाग आपला कट होऊन जाणार आहे आणि हे दोन्ही भाग आपण अशा पद्धतीने जोडून घेणार आहोत. तर इथं गळा सुद्धा मी कट करून घेते. तर हे बघा झालं आपलं कटिंग पुढील भागाचं आणि पाठीमागील भागाचं. आता राहिलेली आहे बाही. तर इथं जी डिझायनर बाही दिलेली आहे बघा, ही सेम बाही या ब्लाऊजला सुद्धा करायची आहे. यांचे 2 ब्लाऊज आहेत माझ्याकडे आत्ता, सेम प्रिन्सेस कटच आहेत. तर बघा हे एक ब्लाऊज आहे तुम्हाला आणि हे एक ब्लाऊज आहे. तर मी तुम्हाला या ब्लाऊजचं कटिंग दाखवत आहे आणि हे सुद्धा ब्लाऊज आहे. तर दोन्हीही ब्लाऊजला सेम हीच डिझाईन सांगितलेली आहे. मी त्यांना म्हटलं एक ब्लाऊजला वेगळं करूया, पण नाही, त्यांना सेमच पाहिजे, तर सेमच आपल्याला डिझाईन बनवायची आहे. तर इथं तुम्हाला मी ह्या बाईचं कशा पद्धतीने कटिंग केलेलं आहे हे इथं दाखवणार आहे. तर बघा हे आपला ब्लाऊज पीस डबल फोल्ड आहे. तर बघू शकता हा डबल आहे. याची आणखीन एक अशी घडी टाकून घेऊया, म्हणजे चोबल फोल्ड करूया. तर हे असं चोबल फोल्ड केलं. त्यानंतर ब्लाऊजची आपल्या उंची आहे 6.5 इंच आणि मार्जिनचा 1.25 इंच एक्स्ट्रा घेतला, तर 7.25 इंचावर आपण असं पॉईंट देणार आहोत. आणि ही उंचीची लाईन अशी पूर्ण आपल्याला आखून घ्यायची आहे. ही आखून घ्यायची आहे. तर नॉर्मल आपण पहिला जसं कटिंग करतो बाहीचं तसं कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला डिझाईन कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथे बघा ह्या लाईनीवरती 2 इंचावरती असा पॉईंट देऊया. त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे बाही रुंदी. तर बाही रुंदी कशी घ्यायची, त्यासाठी मी पाठीचा भाग घेणार आहे आपला, जो आपण सुरुवातीला कटिंग केला होता. बघा हा जो पाठीचा भाग आहे हा मी घेतलेला आहे. तर बघा आता आपल्याला बाही रुंदी कशी घ्यायची आहे बघा. तर इथं टेप ठेवायचा आहे, जिथे आपण छातीच्या 4थ्या भागाचं मार्किंग केलेलं आहे इथे टेप ठेवायचा आहे असा, आणि असा गोल गोल टेप फिरवत शोल्डरपर्यंत घ्यायचा आहे. तर इथं किती आलेलं आहे बघू शकता तुम्ही, 8.5 इंच आलेला आहे. तर आपली बाही रुंदी असणार आहे 8.5 इंच. तर 8.5 इंचावरती अशी लाईन आखून घेतली. त्यानंतर इथून वरून बघा आपल्याला मुंडाकुली 3.5 इंच घ्यायची आहे, कारण मी तुम्हाला सांगितले 8च्या वरती बाही जितकी असेल 9, 10, 11, 12, 25 पर्यंत, तर 3.5 इंचच आपल्याला मुंडाकुली घ्यायचं आहे. तर ती 3.5 इंच मुंडाकुली घेतलं आणि ह्या जिथं आपण बाही रुंदी घेतलेली आहे त्याच्या पुढे आपल्याला मार्जिनसाठी 1.5 किंवा 2 इंच घ्यायचं आहे आणि अशी सरळ लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर दंडघेर बघा आपला आहे 5.5 इंच. तर इथे खालच्या साईडला 5.5 इंचावरचा पॉईंट देऊया. त्यानंतर मार्जिनसाठी 1.5 किंवा 2 इंच घ्यायचं. ही मार्जिनची ही फिटिंगची लाईन अशी आखून घेतली आणि इथून जिथं आपलं बाही रुंदी आलेली आहे तिथून हे 2 इंचाचा जो पॉईंट आहे तिथपर्यंत आपल्याला अशी तिरकी लाईन आखून घ्यायची. तर मी अशी हातानेच घेते, म्हणजे थोडासा आकार असा आपल्याला बाहीचा देता येईल. आणि इथून इथपर्यंत जितकं अंतर आहे त्याचा आपल्याला काढायचं आहे सेंटर बघा. तर हा सेंटर काढला. सेंटरपासून खाली अर्धा इंचा पॉईंट दिला आणि इथून आपल्याला असं बाहीच्या पुढील भागाचा आकार काढून घ्यायचा आहे. तर आता आपलं हे बाहीचं मार्किंग झालेलं आहे. तर हे कट करून घेऊया. तर कट केल्यानंतर तुम्हाला मी डिझाईनसाठी कसं कट करायचं आहे हे देखील दाखवणारच आहे आणि व्हिडिओ या ब्लाऊजचा शिलाईचा देखील व्हिडिओ येणार आहे, त्यामुळे डिझाईनसुद्धा कशी बनवायची हे सुद्धा तुम्हाला कळणार आहे. तर बघा बाही ओपन करूया आणि पुढील भागाचा आकार आपण कट करून घेऊया.
बघा पुढील भागाचा आकार कट केल्या केल्या लगेचच आपल्याला कात्रीने असा कट मारायचा आहे, म्हणजे बाही उलटसुलट होत नाही. आणि सेंटरला देखील असं आपलं नॉच किंवा कट किंवा काय तुम्ही म्हणता असं तो तुम्ही तसं कट करून घ्यायचं आहे. तर कट करून घेतलं, पुन्हा आपण अशी बाहीची घडी टाकून घेऊया व्यवस्थित होती तशी. तर आता बघा आपल्याला जी बाहीची डिझाईन करायची आहे त्यासाठी इथून आपण असं 3 इंचावरती पॉईंट दिलेला आहे आणि 3 इंचावर पॉईंट द्यायचा. आणि इथून बघा आपण असं ह्या साईडला 2 इंचावरती एक असं पॉईंट द्यायचा. आणि इथून बघा हे असं तिरकं आहे, तर इथून असं आकार हे अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे. आणि इथून आपण असं कट देखील करून घेऊ शकतो. तर नंतर आपण जेव्हा साडीतली बाही कट करणार आहे त्यावेळी तुम्हाला मी हे कशा पद्धतीने कट करायचं हे दाखवणार आहे. तर आता आपलं हे अस्तरचं तर कटिंग झालेलंच आहे. आता आपण साडीतला ब्लाऊज पीस बघूया कशा पद्धतीने कट करायचा आहे तो. तर हा देखील आपण व्यवस्थित असा हंतरून घेऊया डबल फोल्ड करून. हातावरती काठ येतील ह्या पद्धतीने व्यवस्थित असा ठेवून घेतलेला आहे. तर आता इथं बाही ठेवून घेऊया. बाही कट करताना हा जो साडीतला कपडा आहे तो अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे. इथून आपल्याला जसं आहे तशीच बाही कट करायची, पण खालच्या साईडला अर्धा इंच साडीतला कपडा एक्स्ट्रा ठेवून कट करायचा आहे. आणि हा पाठीचा भाग आपण इथं ठेवून घेऊया. आता पाठीचा भाग बघा कट करताना जसा आहे तसाच कट करायचा आहे. जसा आहे तसा कट करायचा, कुठेही एक्स्ट्रा वगैरे काहीही सोडायचं नाही. त्यानंतर हा आपला पुढील भाग, हे 2 आपले आहेत पुढील भाग. आणि हे पुढील भाग देखील जसं आहे तसं भोवत्याने अगदी काटोकाट कट करून घ्यायचं आहे. इथे कुठेही साडीतला कपडा एक्स्ट्रा सोडायचा नाही. एक्स्ट्रा जो सोडायचा आहे तो फक्त बाहीमध्ये, तेही फक्त खालच्या साईडला, इथं वरच्या साईडला नाही. तर आता हे अशा पद्धतीने मी कट करून घेते. तर हा व्हिडिओ मी इथंच थांबवणार आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. आणि तर हे आता मी कट करून घेते. पण ह्याचा शिलाईचा भाग उद्या येणार नाही कारण मला दुसरी ब्लाऊज भरपूर अर्जंट द्यायचे आहेत. मी फक्त हे कट करून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. 2 दिवसांनी हा तुम्हाला शिलाईचा व्हिडिओ येईल. जे जे आपले व्ह्युअर्स हा व्हिडिओ बघतील त्यांना ते कळेलच की शिलाईचा व्हिडिओ कुठला आहे तो. तर 2 दिवसांनी हा व्हिडिओ येईल. तर उद्या परवाशी आपला कटिंगचाच व्हिडिओ येणार आहे आणि 2 दिवसानंतर मग आपल्याला हा शिलाईचा संपूर्ण व्हिडिओ येणार आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा. आणि तुम्हाला काही समजलं नसेल तर देखील कमेंट करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.